काय झालं रे? मग यार ब्रेकअप होऊन गेलं बे हो. कसं काय? अरे काय नाही यार, वय डाव काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? ते म्हणते म्हणे मला भिकारीच आवडता, म्हणे मला भिकाऱ्याशीच लग्न करणार, भिकाऱ्याशीच लग्न करीन म्हणते मी. भिकारी आवडता? हो ना हो यार. अरे बाप, भिकारी बनण्यासाठी आता तुला भिकाऱ्याची ऍक्टिंग करणी पडेल. अरे बाप्पा, आणि माझं जहर खायला पैसे नाही तर भिकाऱ्याची ऍक्टिंग करायला कुठून पैसे देऊन आणा मी? एका कुठे मेलाय, मी देतो तुला पैसे. कशाला पैसे देतो रे तुम्हाला? भिकाऱ्याची ऍक्टिंग करायला. मग असं बोल ना, म्हटलं का झाला तू इथला माझा जिगरी फ्रेंड असल्यावर मला म्हणतो जहर खायला पैसे देतोय, काही लाजाची अजिबाला? भिकाऱ्याची ऍक्टिंग करायला तेव्हा ते कोणी GF आहे हा. ते मग तेव्हा पटेल ते अकन ते भिकारी म्हणते ना. मग आता कोण शिकाडेन बे भाऊ मला ऍक्टिंग? मी शिकाळे. चाल ना बे यार, मग शिकाड ना बे भाऊ. उठ उठ चाल बे भाऊ, चाल बे यार. काढतो तू. शिकाड बे यार, मी लय बघला यार, काय करू भाऊ? तिसरा बॉडी तू खाल्ले, मी शिकाडतो तुले. शर्ट काढतो तुया. आता झाला का बरोबर? पाय बरं मी भिकारी आता मस्त दिसतोय ना, पुरा भिकारी दिसतोय. पण तो आयफोन राहिला ना बे आपला. अरे बाप, मला यादच नाही बे हो. तो आयफोन देऊन दे म्हणजे इच्छाने भिकारी म्हणणार नाही म्हणलो काय नाही, ते म्हणते की आता 16 करोडपती आहे. मग ठेवून दे मग. हा माझं राहू देऊ का? हो, ठेवून दे, हा राहू दे, तो हा माझं आहे हो. आता डावर इकडे पाहता. हा आता कसं म्हणशील मालूम आहे? हा. भाऊ दादा मी गैरा गरीब आहे, मला द्या रे 1-2 रुपया द्या रे, असं म्हणणं पडेल तुला. तेव्हा तिथून भिकारी समज. आणि तिच्या घरापासून यात्रा जायचं. मावशी 10 रुपये, दादा 5. म्हणजे तिले मावशी म्हणायला लावतो काही लादाच्या जीवाला? तिले तिच्या घरच्या पाशी असतं आजूबाजू. मग तेव्हा म्हणे हा फोन नको नेतो, हा फोन न्यायचा नाही, तो तर दिला आणि ते. मग ते तेव्हा तुम्ही भिकारी समजेल. अशी ऍक्टिंग करता का? हा बर, मग मी करून पाहू का बरं एकदा? हा कर ना मग. हो दादा, मी लय बेकार मालदार आहे, गैरा पैसा आहे माझा, गैरा पैसा आहे. पहिले 2-4 रुपये द्या हो दादा, 2-4 रुपये द्या हो. येळ ऐक काय तू? का बरं रे, काय झालं रे? मालदार म्हणशील तर तुला कोणी पैसे देईन का? मला वाटलं असंच म्हणणं आहे का? अरे जायला बारा शिकतं खरे, मी तुला सांगतो पुढची प्रोसेस. बर बर. आता तू मेट्यावर बैस. बर, या सका. हा असा. अरे ओ भाऊ, ओ दादा, आम्हाला काहीतरी खायला द्या, आम्ही 4-5 दिवसाचा भुकेला आहे. आणि तोंडावर मस्त इम्प्रेशन. इम्प्रेस नाही बे, एक्सप्रेशन म्हणतात सोंगे त्याला. हा एक्सप्रेशन. हा तेच ना. हा कर बरं, कसं करशील आता? ओ ताई, ओ दादा, मी लय बेकार मालदार आहे, गैरा मालदार आहे. मला 2-4 दिवसापासून भुकेला आहे, मला काही खायला द्या, खायला. काय आलं रे? मालदारने सांगलाय ना रे तुला. गरीब आहे मी, भिकारी आहे. का रे तुला ऍक्टिंग शिकारतोय तू बरोबर बी करत नाही. अरे करतो तर आहे यार, काही गरवा झालं यार. ओ ताई, ओ दादा, मी लय गरीब आहे, मी लय 4-5 दिवसापासून भुकेला आहे, मला कोणीतरी खायला द्या ताई, दादा खायला द्या. कोण बोलला? तू? हा मीच बोलला ना. असंच बोल ना, आता ट्रेन झाला तू, बरोबर बोलला आता. खरीच का? बरोबर, मस्त ट्रेन झाला. तू आता हे प्रॅक्टिस झाली, आता तुला याची परीक्षा देणी पडेल. कुठे रे भाऊ? आपल्या गावच्या हायस्कूल मध्ये देणी पडेल की मराठी साहित्य देणी पडेल? नाही बे भाऊ, असं तू येड्यावानी करतो का बरं रे भाऊ? तुझ्या गोळ्या संपेलवानी करतो तू. आता काय केलं मी ना? म्हणजे शाळेत देवा का भिकाऱ्याची परीक्षा? आता तूच तर बोलला परीक्षा देणी आहे. वा वा, कुठे देणी पडेल मग परीक्षा? आता परीक्षानी परीक्षा म्हणजे भीक मागणी पडेल तुला आता रावेरले. रावेरलेस? कधी आपल्या गावात मागली तर? आपल्या गावात तुला तर मालूम आहे लोक कशा, तुला पहिलेच तर येडा म्हणता. म्हणजे अजून येडा म्हणतील मग? एवढं घर आहे, एवढा आयफोन आहे, ते आहे ना, आणि भीक मागतोय. म्हणजे रावेरले मागली तर पैसे तरी भेटतील? रावेरले पैसे भेटतील, ते कॉलेजला जाईन की तिच्या देखत मागजो. ते मी डाव का? हा मग रे बाप्पा कॉलेजला जातील ते. हा मग तू रावेरले बस स्टँड वर बसजो. 3 येईन ना ते. 3 बसजो मग तरी बस स्टँड वर. हा ते बी दिन मला पैसे आहे गे. हा मग तेव्हा ते जमीन
आता झाला तू खरी पास. आता तू भीक मागतोय ना, आता पास झाला तू खरी. जा आता तू त्या पोरतोय जाय ना प्रपोज मार. आता आहो म्हणेन ते.